नमस्कार ट्रेडर, मराठी ट्रेड गुरुमध्ये आपलं स्वागत. कसे आहात? आज कसे आहात हे विचारण्यापेक्षा किती जणांनी ओव्हर ट्रेडिंग करून स्वतःचे दुकान लावून घेतलं हे विचारणं गरजेचं आहे. मला माहिती आहे की मार्केटमध्ये जे काही ट्रेडर काम करतात, ज्यांना मार्केट वाचता येतं, जे मार्केटसोबत बोलतात, जे मार्केटला बारकाईने पाहतात, ते नक्कीच दोन पैसे कमावतात. परंतु जे ट्रेडर मोठ्या लालचवर असतात आणि त्यांना 100 रुपयाचे 10,000 किंवा लाख रुपये करायचे असतात, ते ट्रेडर स्वतःचे 100 रुपयेही गमावून बसतात. हे आत्तापर्यंत अनेकांचे उदाहरणं आहेत. खरं पाहिलं तर सध्या जे मार्केट ज्या पद्धतीने काम करत आहे त्यावर सध्या जे देशात अस्थिरतेचे वातावरण आहे याचे पडसाद नक्कीच आहेत. मध्यंतरी जे 10-15 दिवस मार्केट अत्यंत चांगल्या पद्धतीने वरच्या दिशेने निघालं होतं, परंतु पाकिस्तानी अतिरेक्यांनी जो शंडपणाचा हल्ला भारतीय पर्यटकांवर केला आणि 26 पर्यटकांचा जीव घेतला, ते निंदनीयच आहे. खरं पाहिलं तर यावर प्रत्युत्तर हवं असं प्रत्येक भारतीयाला वाटतं. मला तर वाटतंच, परंतु प्रत्येक भारतीयाला वाटतं. त्यामुळं युद्धाचे ढग सीमेवर आपल्याला पाहायला मिळतात. त्याचे पडसाद सध्या तरी मार्केटवर दिसून येतात. कारण गेल्या पंधरवाड्यात ज्या पद्धतीने मार्केट वरच्या दिशेने गेलं आणि तीच पद्धत जर मार्केटची राहिली असती तर आज निफ्टी 25,000च्या पुढे गेलेली आपल्याला पाहायला भेटली असती. असो, आज मार्केटने सकाळी एक चांगला मूव दिला वरच्या दिशेने, खालच्या दिशेने मार्केट तेवढाच दिलं आणि त्यानंतर मात्र दिवसभर मार्केट आज साईडवेज राहिला. ज्यांनी सकाळच्या सत्रामध्ये एखादा ट्रेड केला असेल आणि त्या ट्रेडमधून त्यांना 2 पैसे कमावता आले असतील, मात्र दिवसभर ज्या ट्रेडरनी म्हणजे ट्रेडिंग केली असेल, ओव्हर ट्रेडिंग केली असेल, कारण आम्ही सातत्याने सांगतो की ओव्हर ट्रेडिंग करत जाऊ नका, परंतु ओव्हर ट्रेडिंग ही एक व्यसन आहे, नशा असल्यासारखं ते ट्रेड करतात. त्यांचं कॅपिटल आज संपलंच असेल, 100% संपलं असेल, मोठमोठे लॉस त्यांना झालेले असतील. कारण दिवसभर आज आपण पाहतोय तर साईडवेज मार्केट आपल्याला दिसून आलं होतं. मग आता उद्या आपल्याला नेमकं मार्केटमध्ये काय करायचं आहे, उद्या निफ्टीमध्ये काय करायचं आहे, त्याच्या लेवल कशा असतील हे समजून घेऊ आपण. ती समजून घेताना आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवायची. हा निफ्टीचा चार्ट आहे. निफ्टी आज 24,328वर बंद झाली आहे. मग अशा परिस्थितीमध्ये आपल्याला उद्याच्या लेवल कशा असतील, तर साधं सोपी विषय आहे तो म्हणजे खालच्या दिशेने आपल्याला म्हणजे पीईसाठी 24,300च्या खाली, या रेषेच्या खाली एक रेड कॅन्डल केली, रेड कॅन्डलचा लो तोडला तर आपल्याला पहिलं टार्गेट हे 24,000, आपल्याला पहिलं टार्गेट 24,220 पर्यंत. यस, 24,220 इथे एक हर्डल चांगलं आहे, मोठं आहे. आणि 24,220ही तोडलं तर आपल्याला खालचं टार्गेट आपल्याला भेटू शकतं 24,150चं. आणि 24,150ही तोडलं तर मग आपण 24,000 येतो. 24,000 तोडलं तर खाली आपण वेळेत उद्या लाईव्ह येऊन लेवल देऊ.
आता मग वरच्या दिशेने आपल्याला काय करायचं आहे? वरच्या दिशेने आपल्याला काही करायचं नाही. वरच्या दिशेने 24,375 नीट लक्षात घ्या. 24,375च्या वर एक ग्रीन कॅन्डल केली आणि त्याचा हाय तोडला तर आपल्याला 24,450चं पहिलं टार्गेट. काय 24,375 तोडलं ना तर आपल्याला 24,450चं पहिलं टार्गेट. 24,450 तोडल्यानंतर आपल्याला 24,530 24,530 तोडल्यानंतर आपल्याला 24,600पर्यंत जाता येईल आणि 24,600 तोडलं तर आपल्याला 700चा मार्ग मोकळाचा आहे. हे झालं निफ्टीच्या बाबतीत. आता बँक निफ्टीच्या बाबतीत आपल्याला पाहायचं आहे तर बँक निफ्टीमध्ये मी आपल्याला या ठिकाणी लेवल काढून ठेवले आहेत. बँक निफ्टी 55,301 वर आज क्लोज झाली. सकाळी गॅपअप ओपन झाली. गॅपअप पहिली काढणी ही 250 पॉईंटची दिली त्यांनी. त्यानंतर पुन्हा मार्केट खाली आलं. खाली आलं तर ते लो त्यांनी 55,301 पर्यंत आणला. त्यांनी हाय केला होता 55,957 पर्यंतचा. त्याच्यानंतर ते खाली आलं. मग आता उद्या आपल्याला ज्यावेळेस मार्केटमध्ये काम करायचं आहे तर मार्केटमध्ये काम करताना एक लक्षात घ्यायचं आपल्याला उद्या एक लक्षात घ्यायचं आहे 55,200चं या ठिकाणी एक रेड कॅन्डल झाली आणि ती तोडली तर आपल्याला सरळ 55,250 तोडलं तर सरळ आपल्याला 55,110 आणि 55,110ही तोडलं तर आपल्याला 54,900 आणि 54,900ही तोडलं तर आपल्याला 54,750 आणि 54,750 नंतर मी आपण खाली वेळेत तुम्हाला उद्या सांगाल. आता आपल्याला वरच्या दिशेने सीसाठी तर काय प्लॅन करायचं आहे तर सीएसाठी आपल्यापाशी एक प्लॅन आहे. 55,500च्या वर एक ग्रीन कॅन्डल दिलेली. ग्रीन कॅन्डल जर हाय तोडला तर आपल्याला 55,700चं एक पहिलं टार्गेट राहील आणि 55,700 तोडलं तर आपल्याला 55,950चं दुसरं टार्गेट राहील आणि 55,950ची तोडलं तर आपल्याला 56,200चं पर्यंत जाता येईल. त्यानंतर मी वेळेस तुम्हाला सगळं सांगेन. मराठी ट्रेड गुरूच्या सर्व प्रेक्षकांना खरं तर ट्रेडर्सला एक विनंती आहे, ओव्हर ट्रेडिंग करू नका. सध्याची स्थिती अत्यंत बिकट आहे. देशाच्या पातळीवर थोडा टेन्शन आहे. अशा परिस्थितीमध्ये मार्केटला वाचा. ओव्हर ट्रेडिंग करू नका आणि वेगवेगळ्या माहितीच्या आधारावर अधिकृत ट्रेड करा. तेही लेवल टू लेवल. आपलं कुठलंही पेड चॅनल नाही. आपण या ठिकाणी कॉल पुट देत नाही. याच्यामध्ये गुंतवणूक करताना आपल्या आर्थिक सल्लागारांचा नक्कीच सल्ला घ्या. परंतु मराठी ट्रेड गुरूंनी जे 5 वर्षे घातले आहेत त्या 5 वर्षाच्या कालखंडामध्ये मराठी ट्रेड गुरू जे काही शिकला आहे ते सांगण्याचा तुम्हाला प्रयत्न करतो आहे. आणि उद्देश एवढाच आहे की मार्केटमधून पैसे कमवण्यापेक्षा की मार्केटमध्ये जे पैसे घातले जातात ते रोखण्याचा उद्देश मराठी ट्रेड गुरूचा आहे. चला पुढच्या व्हिडिओमध्ये लवकर भेटू. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा. धन्यवाद.